तो वालतुरे अजून आहे ना हयात? मग त्याला फोन द्या. अनिल बॉम्बे काल ऑफिसर. तुला काय झालं तोंड वाकड करायला? तू मला म्हणत नाहीये मी वालतुरे, आणि फोन हातामध्ये घेतल्यानंतर हॅलो म्हणायला तुमचं काय जात आहे? हे बघा माझ्या हनीमूनचं सविस्तर परिपत्रक मी ऑफिस मध्ये आल्यानंतर सगळ्यांना वाटणार आहे. कळलं? आता कामात आहे का? हा, हे बघा ते एक्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट केव्हा येण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याच्या ड्यू डेटच्या आत आपला ऍक्सेप्टन्स होकार त्यांना कळवला पाहिजे. कळलं? हा ठीक आहे, मी तुमच्याकडे वाट बघतोय. ताबडतोब फोन करा. हा हा. सारखं काम फोन कंटाळा आला त्यो. हे बघ प्रिया, मी जरी इकडे आलो असलो ना तरी माझा जीव तिकडे ऑफिसमध्ये कामात अडकलेला आहे. व्यवसायाच्या दृष्टीने ही वेळ फार महत्वाची आहे, आणि माझी माणसं स्वतःच्या जबाबदारीवर ही परिस्थिती हाताळू शकतील असं मला वाटत नाही. समजलं? समजलं. तुला काय समजलंय? मला समजलं. आता जरा लवकर आवरा, लवकर. मी खाली लॉबीत वाट बघत उभा आहे. लॉबीत मी वाट बघतोय, नाहीतर माझा तिकडे खडा पारशी कराल. पारशी. एक मिनिट आलंच. ऑपरेटर बॉम्बे काल ಸೇಮ್ ನಂಬರ್. ಹೌದು, ಕ್ವಿಕ್ಲಿ. हो मेहरबान, कुठे निघालात? हा, आज जायची परमिशन नाही आहे. अहो सरकारी नोकरी आहे, पार्सल योग्य त्या माणसाच्या हातात पोचतंय का नाही ते पाहायला हवं. हो, आम्ही पण सरकारी नियम पाळतो. आतल्या माणसा पातूर तुम्हाला जाता यायचं नाही. मग हे पार्सल परत घेऊन जाऊ का पोस्टात? अहो कशाला, आम्ही आहे की ड्युटीवर. द्या ते इकडं, आम्ही देतो नेऊन. बर, जशी तुमची मर्जी. या, हे तसंही करा. बापरे, उशीर झाला. प्रिया, किती वेळ? अहो मी केस धुताय. अरे केस धुताय तर मग रविवारी धुऊ जा की. मला ऑफिसला उशीर होतोय. आलंच. सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा बाथरूम मध्ये ही जाणार. कधी केस धुतय, कधी पूजा करायचंय म्हणून आंघोळ करतय. मी आपला सारखा बोंबलतोय. अशानं माझ्या वेळापत्रकाचा सत्यानाश चालला गेले कित्येक दिवस. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग जेंटलमैन, प्लीज बी सीटेड. आपण इतर कुठल्याही बाबतीत बोलण्यापेक्षा सरळ मुद्द्यावर येऊया. आपल्या कडेकोट बंदोबस्तात 2 साक्षीदार मारले जातात. सॉरी, माझ्याजवळ शब्दच नाही. केवळ अक्षम्य घटना. डॉन पर्यंत पोहोचण्याचा तो एक मार्ग होता. लक्षात ठेवा, या 3 पदरी रस्त्याचे 2 मार्ग आता आपल्याला बंद झाले आहेत, केवळ आपल्या हलगर्जीपणामुळे. आता फक्त एकच मार्ग शिल्लक आहे. असं काय करतोय? मी पण डोसं खूप आवडतंय ना. तुम्हीच तर मला तसं सांगितलंय.
अव आमच्या घरामध्ये मी सगळ्यात चांगले डोसे करताय. होय बाई, तुला चांगल्या रीतीने डोसा करता येतो आणि उत्कृष्ट रीतीने खाऊन पण दाखवता येतो. पण सकाळच्या नाश्त्याला इडली, दुपारच्या जेवणाला डोसा, संध्याकाळच्या खाण्याला इडली आणि परत रात्रीच्या जेवणाला डोसा, हे असं दिवसातून 4 वेळा. आणि आठवड्याचे दिवस किती? 7. 7 गुणिले 4. हे असं वर्षानुवर्ष चाललं तर माझं काय होईल? देवाला नैवेद्य दाखवलं तर देव सुद्धा देऊळ सोडून पळून जाईल. देवाला काही वाईट गिट्ट बोलू नका. त्यावरती ಕೆಟ್ಟಾನ ಬ್ಯಾಡ್ರಿ, ದೇವರದಿ ಕೆಟ್ಟಾನ ಬ್ಯಾಡ್ರಿ ದೇವ್ರೇ, ಅವ್ರಿಗೆ ಮಾಫ್ ಮಾಡ್ರಿ ದೇವ್ರೇ, ಅವ್ರಿಗೆ ಮಾಫ್ ಮಾಡ್ರಿ. झालं? हे सगळं करून झालं? हे सगळं संपलं असेल तर आम्हाला एक कॉफी द्या, नाहीतरी उशीर झालेलाच आहे. ऑफिसमध्ये जाऊनच ब्रेकफास्ट घेईन. ड्रायव्हरने गाडीमध्ये बॅग ठेवली का? ಹೌದು. अहो देशपांडे, हा दगड फारच मऊ झाला. आजचं बघा ना, स्वतः उशिरा आलाच, पण आपल्यापैकी कोणालाही न तासडता सरळ आत गेला. आणि हल्ली त्यांचं कामावरचं लक्षही जरा कमीच झालंय. हनीमूनचा हँगओव्हर अजून गेला नसेल मॅन. इट्स नॅचरल. शेळके, इकडे. काय साहेब? मला कॅन्टीन मधून काहीतरी जरा खायला घेऊन ये. काय आणू साहेब? काही आण रे. बर. पर हलका आण रे मात्र. लवकर ये रे. काय झालं मग? ते पत्र आपल्याला मिळालं सर. कसलं पत्र? ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला नाही मिळालं सर. म्हणजे आपलं टेंडरच उशिरा पोचलं. हे पत्र ठेवलं तर टेबलावर. कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही आणि हे आल्याबरोबर माझ्या कानावर घालायचं नाही तुम्ही लोकांनी. कुठे आहे पत्र? हे बघा पत्र. तुम्हाला किती वेळा सांगितलं की महत्वाची कागदपत्र तुम्ही स्वतः माझ्यासमोर घेऊन येत जा. मागच्या वेळी तसंच केलं होतं सर, पण आपणच सांगितलं की आपण येण्याआधी टेबलावर पाहिजे म्हणून. मला आडवं लावण्यापेक्षा वेळेचं महत्व ओळखून वागायला शिकाली मये. गेली 5 वर्ष मी हे काम करतोय. तुम्हा लोकांचा हलगर्जीपणा नाडलाय मला. त्या तारखेविषयी वेळेवर का सांगितलं नाही तुम्ही लोकांनी मला? सर, आपण तेव्हा हनीमूनला गेला होता आणि आपल्या मिसेसनी फोन करून मुद्दाम कळवलं होतं की फोन बिन करू नका म्हणून. ठीक आहे, ठीक आहे, कळलं. जा जा जा, तुम्ही जा. येस सर. आणलंस? काय आणलंस? मसाला डोसा. जगातले सगळे आचारी मसाला डोसाशिवाय आणि इडली शिवाय काहीच बनवत नाहीत का रे? जा फेकून दे तिकडे, नाही तर तूच खा. काका काका आपल्याकडे पाहुणे आलेत. तुझा मी बघतो. मी येणार नाही. नाही पण बापूराव, एकदा सांगितलं ना, मी येणार नाही. साधे सरपोतदार सुद्धा प्रतिज्ञा मोडत नाहीत. मी महासरपोतदार आहे. मी प्रतिज्ञा मोडली तर ते पाप ठरेल. मला ते जमणार नाही साहेब. पण मी कोणत्या परिस्थितीत सापडलो याचा विचार करा जरा बापूराव. त्याला काय करणार? जो माणूस या पृथ्वी तलावर आलाय तो कधी ना कधीतरी जाणारच. मी सुद्धा कधी ना कधीतरी रिटायर होणार होतो, निवृत्त होणार होतो. पण यावेळी मला तुमच्या सहाय्याची, मार्गदर्शनाची आणि प्रेमाची अत्यंत गरज आहे. हा शेवटचा मुद्दा वादाचा आहे. इडली आणि डोसा खाऊन पोटाचा तंबू झालाय बापूराव. निदान ती पदार्थ शिकून तयार होईपर्यंत तरी चला. स्वयंपाकघरात लुडबुड केलेली मला चालत नाही. मालकाला दटवता येतं, पण मालकीणबाईनं कोण सांगणार स्वयंपाकघरात येऊ नको म्हणून? मी सांगतो ना, ती अजिबात फिरकणार नाही. पण नाही नाही बापूराव, मी पण आणि परंतु ऐकायला इथं नाही आलोय. मी तुम्हाला घेऊन जायला आलोय. थालीपीठ घ्या. वहिनी, जी साहेबांच्या थालीपीठावर लोण्याचा गोळा वाढा. बरं. थालीपीठ आणि लोणी? हं. नाही, पण तुम्ही यायचं कबूल केल्याशिवाय मी अजिबात हात लावणार नाही. करा, सुरुवात करा. थँक्यू. अण्णा, खरंच माझ्या लग्नाचं गायक केलं.
मी नको सोचतोय होय. असं म्हणू नकोस कृष्ण. प्रत्येक मुलीला कधी ना कधी आपली मायेची माणसं सोडून सासरी जावंच लागतं. तुझ्या बाबतीत प्रश्न निर्माण झाला होता. ठरलं लग्न आईनं मांडवात मोडण्याची पाळी आली होती. तो माणूस देवदूतासारखा समोर आला. खरंच अण्णा, फार चांगलं माणूस ते, हम्म. प्रेमळ, बाबड, पण 24 आवर्स बिझनेस बिझनेस बिझनेस. कंटाळलं किंवा अगं असणारच की तसं कृष्णे. त्यांच्या दृष्टीने महत्वाचं असणारच की कामधंदा. पण कृष्णे तू सुखी आहेस ना? हा. हौद, खरंच खूप सुखी. या बापूराव या. इकडे तरी अनिल. हो नमस्कार. आपण अय्यम्मा, माझं मोठं भाऊ असते दादा तोरला. कसं ओळखणार हो तुम्ही आम्हाला? त्याचं काय झालं बघा, लग्नाच्या रात्री आम्ही वेळेवर येऊ शकलो नाही बघा बंगलोरहून. लग्नानंतर 2-3 दिवसांनी भेटायला आलो. तुम्ही गेलो होतो बघा तिकडे ते हनीमूनला. अय्यो. अच्छा असं होय. हं.